केली तरी माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पैसे क्रेडिट करणं सुरू करा, कारण ज्यावेळी आपण कार्यक्रम घेऊ त्यावेळी बहिणींना रिकाम्या हाताने ठेवू नका। राज्यातील लाडक्या बहिणींसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारजी एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून मोठा निर्णय झालेला असून लाडक्या बहिणींना आता फेब्रुवारीच्या हप्त्याचा तर लाभ मिळणारच आहे। त्यातली त्यात एक खुशखबर देखील आधार कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहे। सर्व काही अपडेट पाहायला मिळेल, त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। खूप सारे जर व्हिडिओ तर पाहतात, मात्र व्हिडिओला एकदम शेवटपर्यंत न पाहिल्यामुळे जी काय अपडेट असते ती सविस्तर पाहायला मिळत नाहीये। कारण की आता आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात वितरण केले जाणार आहे, पहिल्या टप्प्यामध्ये किती जिल्हे आहेत ते देखील सांगणार आहोत। त्यातले त्यात दोन मोठ्या खुशखबर देखील आलेल्या आहेत, त्या देखील अपडेट तुम्हाला पाहायला मिळतील। जिल्ह्याची नावे जर पाहिजे असेल म्हणजे आता पहिल्या टप्प्यामध्ये 2100 रुपये किंवा 1500 रुपयाची काही रक्कम असेल ती कोणत्या जिल्ह्यात मिळेल त्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे। 15 जिल्ह्यांची यादी आलेली आहे, तुमचा देखील जिल्हा असू शकतो। त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। खूप साऱ्या जणांनी अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केले नाहीये, सबस्क्राईब करून तुमचा जिल्हा देखील तात्काळ कमेंट करून कळवा। तुमच्या जिल्ह्याची अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळेल। आता जिल्ह्याची नावे देखील सांगणार आहे। फेब्रुवारीचा हप्ता मोठी खुशखबर आहे, सर्वात जास्त रक्कम काही महिलांना मिळणार आहे व तुम्हाला जर यापेक्षा 1500 पेक्षा जास्त रकमेचा लाभ घ्यायचा असेल तर 2 कामे देखील तात्काळ करावी लागतील, ती व्हिडिओच्या पुढे मी सांगणारच आहे। त्यात इथे पाहू शकता आता शासनाचा एक नियम आलेला आहे, यामध्ये आता जिल्ह्याची नावे तर आलेली आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये 15 जिल्हे तर आहेत, मात्र त्यासाठी एक नियम देखील आलेला आहे। हा नियम सर्वांना जे आहे ते आता पाळावाच लागणार आहे, अन्यथा जरी जानेवारीचा हप्ता मिळाला असला आतापर्यंत जरी हप्ते मिळाले असले तरी पुढच्या हप्त्यापासून तुम्ही वंचित राहू शकतात। जो आता फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे या हप्त्यापासून तुम्ही वंचित राहू शकतात, हा एक नियम आपण पाहणार आहोत। त्यातली त्यात अजून एक अपडेट पाहणार आहोत ती म्हणजे आता लाभार्थ्यांना एक काम करायचे आहे। जर तुम्हाला आता फेब्रुवारीचा हप्ता पाहिजे असेल त्यातले त्यात फेब्रुवारीच्या हप्त्याची रक्कम 1500 पेक्षा अधिक जर पाहिजे असेल तर ते देखील तुम्हाला कोणते काम करायचे आहे ते देखील सांगणार आहे। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व जर चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर तुमचा खूपच मोठा फायदा होणार आहे। सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, कारण की चॅनलला सबस्क्राईब केले की जे काय अपडेट येईल सर्वात अगोदर आपण जे आहे ते पोहोचवण्याचं काम करत असतो, त्यासाठी सबस्क्राईब करू शकता। अजून एक अपडेट पाहणार आहोत ती म्हणजे 15 जिल्ह्याची नावे पाहणार आहोत, कारण की वाटप जे होणार आहे ते जिल्ह्यानुसार होणार आहे। जिल्ह्याने हे वाटप केले जाणार असून त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, सर्वात आधी कोणते जिल्हे आहेत ते पाहायचं आहे। 15 जिल्हे जे असतील पहिले त्या 15 जिल्ह्यांची नावे या व्हिडिओत सांगणार आहे। तुम्हाला इतर जास्त व्हिडिओ देखील नंतर पाहण्याची गरज पडणार नाहीये, एकाच व्हिडिओत सर्व अपडेट पाहायला मिळेल। जेणेकरून तुम्हाला जर पाहायला गेलं तर आता लाडकी बहीण योजनेमध्ये पुणे जिल्हा असेल त्या ठिकाणी तर सर्वात अगोदर वाटप होतच असते। त्याच प्रकारे पहिल्या जिल्हा टप्प्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता वितरण केले जाणार आहे। तर चला पाहूयात आता जिल्ह्यांची यादी। आता जर पाहायला गेलं तर पहिल्या टप्प्यामध्ये एक जिल्हा सिलेक्ट होणार आहे तो म्हणजे परभणी जिल्ह्याचा जर विचार केला तर चांगलीच खुशखबर परभणी जिल्ह्यातील महिलांना मिळणार असून परभणी जिल्ह्यामध्ये फेब्रुवारीच्या हप्त्याचे 1500 तर मिळणार। त्यातली त्यात आता 1500 पेक्षा अधिकची रक्कम 2000 रुपये पण महिलांच्या खात्यावरती ही जमा होणार आहे। 2000 रुपये कोणाला मिळणार आहेत हे देखील लक्षात घ्या, सर्व महिलांना मिळणार नाहीत। ज्यांनी जे काम केलेले असेल त्यांनाच मिळणार आहे। त्यासाठी काय काम करावं लागणार ते व्हिडिओत सांगणारच आहे, कारण की 2000 रुपयाचा तर लाभ मिळणारच। त्यातली त्यात 1500 रुपये महिलांच्या खात्यावरती हे जमा होणारा पहिला जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा आहे। पहिल्या टप्प्यातच या ठिकाणी हे वितरण आपल्याला पाहायला मिळू शकते। इथे स्क्रीनकडे लक्ष द्या, कारण की मी इथे लिहून सुद्धा तुम्हाला दाखवत आहे, कारण की काहींना जरी समजले नाही तरी येथे लिहून दाखवल्यामुळे सविस्तर समजू शकते। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटत आहे ते देखील कमेंट करून नक्की कळवा व शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, अजित पवारजी साहेब असतील यांचे आभार देखील नक्की मानू शकता, कारण की यांनी बहिणीसाठी एक योजना आणलेली आहे। यांच्यासाठी एक चांगली कमेंट देखील नक्की करू शकता। व्हिडिओ कसा वाटत आहे ते देखील नक्कीच कळू शकता, कारण आता तुमच्या जिल्ह्याचे आपण अपडेट देत आहोत। त्यासाठी एक लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। तसेच पुढचे अपडेट म्हणजे आता काही महिलांना 1500 रुपये मिळणार, त्याची 2 कारणे देखील तर आहेतच। त्यातली त्यात आज 15 जिल्ह्यांची यादी आपण सांगतच आहोत। पहिल्या याच्यामध्ये परभणी जिल्ह्याचे नाव सांगितलेले आहे, अजून पुढचे जिल्हे सांगणार आहे। इकडे पाहू शकता आता दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा म्हणजे नंदुरबार जिल्हा हा उत्तर महाराष्ट्रामध्ये येतो। नंदुरबार जिल्ह्यामध्ये तर डिसेंबरचा हप्ता सर्वात अगोदर महिलांच्या खात्यावरती आलेला होता। आता याचप्रमाणे नंदुरबार जिल्ह्याचा जर विचार केला तर आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देखील लवकरात लवकर नंदुरबार जिल्ह्यामध्ये
1500 तर मिळणार, हे तर फिक्सच आहे. मात्र प्लस 2100 रुपये किंवा 3000 रुपये देखील या ठिकाणी मिळू शकतात. त्याचे 2 कारणे देखील आहेत. कारण नंदुरबार जिल्ह्यातील महिलांना मोठी खुशखबर ही राज्य सरकारकडून आता मिळणार आहे. राज्य सरकारचा मोठा निर्णय हा आपल्याला नंदुरबार जिल्ह्यासाठी देखील पाहायला मिळत आहे. अजून पुढच्या जिल्ह्यांची नावे पाहणार आहोत. त्यात आता तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर चांगला दिलासाच आहे. आधार कार्ड असेल तर कमेंट करून नक्की कळवा. कारण की काही महिलांकडे तर चक्क आधार कार्ड नाही आहे. कारण की आधार कार्ड हे काढणं देशाच्या नागरिकाला गरजेचंच आहे. आधार कार्ड आहे का नाही तुम्ही देखील कमेंट करून नक्की कळू शकता. कारण की जर आधार कार्ड असेल तरच तुम्हाला आता पैसे हे मिळणार आहेत. अन्यथा आधार कार्ड जर नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, हे लक्षात घ्या. कारण की लाडकी बहीण योजनेसाठी पहिलाच नियम म्हणजे आधार कार्डाचा आहे. आधार कार्ड ज्यांच्याकडे असेल त्यांच्याच खात्यावरती हे पैसे येतात, हे देखील लक्षात घ्या. कारण की ज्यांच्याकडे आधार कार्ड हे नाही आहे वगैरे नाही आहे त्यांना अजून हप्ता मिळालेला नाही आहे. तर आधार कार्ड आहे का नाही ते देखील कमेंट करून नक्की कळवा. कारण काय आहे आधार कार्डाचं तर ते सांगायला गेलं तर आधार कार्ड लिंक असणे देखील गरजेचे आहे. मोबाईल नंबर लिंक असला तर तुम्हाला हप्त्याचा लाभ लवकर मिळेल. त्यातली त्यात एक खुशखबर म्हणजे की आधार कार्डामुळे दुसऱ्या योजनेचे देखील पैसे पाहायला मिळू शकतात. दुसऱ्या योजनेचा देखील लाभ मोठ्या प्रमाणामध्ये लाडकीला होणार आहे. लाडक्या बहिणीला म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीच्या खात्यावरती होणार आहे. यामुळे आधार कार्डाचे भरपूर फायदे आहेत. आधार कार्ड देखील काढून घ्या. त्यातली त्यात आता जिल्हे पुढचे पाहूयात. कोणता जिल्हा आता पुढचा सिलेक्ट होणार आहे यादीतील दुसऱ्या क्रमांका म्हणजे पहिल्याच टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये वितरण होणार आहे त्या जिल्ह्यांची नावे पाहूयात. अजून त्यापूर्वी एक अपडेट आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इतर जास्त व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाहीये. बरेच जण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत नाहीत, त्यांच्या अडचणी वाढत जातात. कारण की लाडकी बहीण योजनेची सविस्तर काय अपडेट आहे ती सविस्तर त्यांना समजत नाहीये. 2 ते 3 मिनिटाचाच व्हिडिओ राहिलेला आहे. आता फक्त शेवटपर्यंत बघा. इकडे पाहू शकता फेब्रुवारीमध्ये जास्त हप्ता, अजून 2 नियम देखील पाहायला मिळणार आहेत. फेब्रुवारीमध्ये जास्त हप्ता मिळणार आहे म्हणजे 1500 पेक्षा रक्कम काही महिलांना देण्यात येण्याचं काम आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुम्हाला देखील मिळू शकते का हे तर पाहायला मिळेलच. त्यातली त्यात फेब्रुवारीमध्ये जास्त रक्कम देण्याचं एक महत्त्वाचं कारण देखील आता समोर आलेलं आहे. एक मोठी खुशखबरच आता लाडक्या बहिणीसाठी म्हणावं लागेल. ही एक अपडेट तर पाहायचीच आहे. त्यातली त्यात आता लाडक्या बहिणींना मोफत एक गिरणी तर मिळणार आहे. पिठाची गिरणी मिळणार आहे. ते पाहू शकता. मोफत 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 म्हणजे मोफत हे मिळणार आहे. आता पाहायला जर गेलं तर यामध्ये देखील जिल्ह्यांचे टप्पे असतील आणि जिल्ह्यांची नावं तर सांगत आहे. फेब्रुवारीचा हप्ता पहिल्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू होत आहे त्या जिल्ह्यांची नावे सांगत आहे. अजून काही जिल्ह्यांची नावे व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे. शेवटपर्यंत माहिती तर बघायचीच आहे. आता जर पाहायला गेलं तर एक शिलाई मशीन ही फक्त लाडक्या बहिणींसाठी मोफत आहे. लाडक्या बहिणींसाठी शिलाई मशीन मिळणार आहे. दुसऱ्या क्रमांकावरती घरगुती लाईट देखील मोफत मिळणार आहे. म्हणजे स्वयंपाकासाठी याच्यासाठी जसा गॅस आहे तशा प्रकारे एक लाईट देखील सौर ऊर्जा पॅनल देखील मिळणार आहे. हे खुशखबर लाडक्या बहिणीसाठी आहे व हे मोफत पहिली वस्तू देखील मोफतच आहे लाईटीची. तसेच शिलाई मशीन देखील मोफतच आहे. फक्त तुम्हाला एक फॉर्म देखील भरणे गरजेचे आहे. ती अपडेट तर पुढे पाहणारच आहोत. त्यातली त्यात एक पिठाची गिरणी ही देखील लाडक्या बहिणींना मोफत मिळणार आहे. मोफत बहिणींच्या खात्यावरती ही आता जमा केली जाणार आहे. याबाबतची अपडेट सध्या स्थितीला पाहायला मिळत आहे. यामध्ये देखील जिल्ह्यांची नावे आलेली आहेत. जिल्हे पुढे सांगूयात. त्यातली त्यात एक अपडेट म्हणजे आधार कार्ड जर असेल तर लवकरच 2000 रुपयांचा देखील लाभ मिळणार आहे. म्हणजे महिलांना 2 हप्ते मिळणार आहेत. आधार कार्ड जर असेल तर ही एक खुशखबर महिलांसाठी आहे. आता त्याचं कारण काय ते लगेच पाहूयात. कारण की तुम्हाला जास्त प्रतीक्षा करायची गरज नाही. आता इकडे बघू शकता. आता काही महिलांना मागच्या वेळेस हप्ता मिळालेला नाही, जानेवारीचा मिळालेला नाही, डिसेंबरचा काही तांत्रिक अडचणी होत्या. तर आता ते 2 हप्ते आधार कार्ड वगैरे सर्व काही तुमचं लिंक झालेलं असेल. कारण की आधार कार्ड काही लिंक नसल्यामुळे महिलांचे हप्ते रखडलेले होते. त्या महिलांना आता दिलासा मिळणार आहे. आता काय दिलासा आहे इथे पाहूयात. इकडे बघू शकता. डिसेंबर व जानेवारीचा हप्ता मिळून हे 3000 रुपये महिलांच्या खात्यावरती आता जमा केले जातील. यामुळे महिलांना आता चांगला दिलासा मिळणार आहे. त्यातली त्यात फेब्रुवारीचा हप्ता तर सरसकट सर्व महिलांना मिळणार आहे. यामध्ये आता जिल्ह्यांची नाव सांगत आहे. पुढच्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे इकडे बीड जिल्हा आहे. बीड जिल्ह्याचा विचार केला तर पहिल्याच टप्प्यात सिलेक्ट होणारा जिल्हा आहे. बीड जिल्ह्यात देखील आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता सर्वाच्या सर्व सरसकट महिलांच्या खात्यावरती हा जमा केला जाणार आहे. राज्य सरकारचा मोठा निर्णय बीड जिल्ह्यासाठी देखील पाहायला मिळत आहे. बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर बीड जिल्ह्यामध्ये आता
1,500 रुपये तर मिळणार, प्लस या ठिकाणी 3,000 रुपयांचे वितरण हे केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. आता 3,000 रुपये देखील कोणाला मिळणार ते सांगणारच आहे, कारण की 1,500 रुपयांसोबत 3,000 रुपये मिळणार असल्यामुळे बहिणींना आता चांगला दिलासा देखील मिळणार आहे. मोठा राज्य सरकारचा हा निर्णय लाडक्या बहिणीसाठी म्हणावा लागेल. तर आता पुढचा जिल्हा पाहूयात, कारण की सर्वांना आपापल्या जिल्ह्याची प्रतीक्षा आहे. तुमचा जिल्हा देखील कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला देखील ऑलवरती टाकावं, एक लाईक करू शकता तुम्ही, एक चांगली कमेंट देखील व्हिडिओ खाली नक्की करा. सरकारबाबत कोणतीही कमेंट करू शकता, कारण की मोठा निर्णय हा सरकारकडून लाडक्या बहिणीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहे. आता पुढे पाहूयात पुढचा जिल्हा कोणता आहे. आता पाहू शकता पुढचा जिल्हा जर पाहायला गेलं तर पुढचा जिल्हा पात्र ठरणारा आहे तो म्हणजे धुळे. इकडे स्क्रीनकडे लक्ष द्या. धुळे जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी आता रकमेचा विचार केला तर मोठी रक्कम ही धुळे जिल्ह्यात मिळणार आहे. धुळे जिल्ह्यामध्ये एकूण महिलांना आता 1,500 रुपये तर मिळणारच, मात्र यापेक्षा अधिकचे पैसे हे धुळे जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावरती आता जमा केले जातील. म्हणजे 3,000 रुपये देखील हे महिलांच्या खात्यावरती आता जमा केले जाणार आहेत. हा एक दिलासा धुळे जिल्ह्यातील महिलांना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यातली त्यात एक अपडेट म्हणजे आता पुढे पाहू शकता धुळे जिल्ह्यात ही रक्कम तर मिळणार. त्यातली त्यात पुढचा जिल्हा म्हणजे तो आहे ठाणे. मुख्यमंत्री स्वतः म्हणजे उपमुख्यमंत्री पालकमंत्री असणारा जिल्हा ठाणे जिल्हा आहे. ठाणे जिल्ह्याचा जर विचार केला तर ठाणे जिल्ह्यात देखील लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये तर येणारच, मात्र त्यातली त्यात आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर म्हणजे 3,000 रुपयांचा लाभ देखील मोठ्या प्रमाणामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये मिळणार आहे. 3,000 रुपये हे बहिणींच्या खात्यावरती देण्यात येणार आहेत. आता 3,000 रुपयांविषयी जर पाहायला गेलं तर मोठी खुशखबर ही लाडक्या बहिणीसाठी ठरणार आहे. 3,000 रुपये हे बहिणींच्या खात्यावरती आता सरसकट तर नाही, मात्र तुरळक बहिणींना हे दिले जाणार आहेत. आता कुणाला 3,000 रुपयांचा लाभ मिळेल, तुम्हाला जर घ्यायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, माहिती सांगणार आहे. त्यातली त्यात आता पुढची अपडेट पाहणार आहोत. अर्थमंत्र्यांकडून एक खुशखबर आलेली आहे. अर्थमंत्र्यांकडून मागच्या वेळेस खुशखबर म्हणजे 3,600 कोटीच्या चेकवर सही करताच बहिणींच्या खात्यावरती हप्ता वितरण सुरू झालेले होते. हप्त्याचे पैसे पडण्यास सुरुवात झालेली होती. यामुळे अजित पवारजी साहेब हे अर्थमंत्री आहेत. अर्थमंत्री असताना यांच्याकडून मोठी खुशखबर ही लाडक्या बहिणीसाठी आपल्याला पाहायला मिळालेली होती. त्याच प्रकारे आता फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी देखील यांच्याकडूनच चेकवर सही होणार आहे व हप्त्याचे वितरण अजित पवार साहेबांकडून देखील आपल्याला पाहायला मिळू शकते. अजित पवारजी साहेबांकडून देखील मोठा निर्णय हा लाडक्या बहिणीसाठी आपल्याला पाहायला मिळू शकतो. अशा प्रकारची अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात पाहायला मिळत आहे. तर लाडक्या बहिणींना अजून एक महत्त्वाचा व्हिडिओ या चॅनलवरती लवकरच प्रसारित होणार आहे. तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. तुमचा जिल्हा कमेंट करून एक चांगली कमेंट देखील करा. व्हिडिओला लाईक देखील नक्की करा. धन्यवाद.